श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? तर बघू शकताय तुम्ही तब्येत बरी नसल्यामुळे उठायला उशीर झाला आणि आजचा सकाळचा मेनू शेंगा काही ही बाई तळून घेत असेल असं वाटत असेल तर हे शेंगा तळून घेण्याचं कारण वेगळं आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. सकाळसाठी आज नाश्त्याला काहीतरी वेगळा प्लॅन होता. म्हणलं खूप दिवस झालं मुलांसाठी काही आपल्या हाताने करून घातलं नाही. मग काही तर शेंगदाणे, फुटाण्याची डाळे, हिरवी मिरची, लसूण हे सगळं तळून घेतलं. सगळं दाखवायला वेळ नव्हता. खरंच साहेबांना खूप उशीर होत होता आणि माझी गडबड होती की त्यांनी एक दोन घास तरी खाऊन जावं. प्रत्येक बायकोला वाटतं की आपला नवरा चहा चपाती तर खातच आहे, पण हे पण खाऊन जावं जे काय वेगळं मी बनवते. मग हे काय थंड होऊ दिलं सगळं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलं. बघू शकताय तुम्ही हे अशा पद्धतीने झालेलं आहे. ही चटणी बनवली मी. शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, हिरवी मिरची, अद्रकचा थोडासा तुकडा आणि त्यानंतर कढीपत्ता पण त्यातच टाकला होता तेलात आणि मस्त असं ही दही टाकून ग्रेव्ही छान करून घेतली. चटणी छान करून घेतली. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण. मग काही ते अर्धे निम्मे आप्पे काढून झाले आणि अर्ध्या आप्प्यात व्हिडिओ चालू केला. कारण जे अर्धे राहिलेले होते काढायचे आणि जे आधी काढलेले होते ते साहेबांसाठी नेऊन दिले होते आणि आता इथं दुसरे आप्पे बनवायला घेत आहे. हे आप्प्याचं भांडं मला छोट्या मावशीने दिलेलं आहे माझ्या. त्याचा उपयोग माझ्या मुलांनी केला, त्याच्या आधी मी केला, आता परत मी करत आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की कामाच्या गडबडीत सकाळी फक्त भाजी चपाती आणि चहाखारी वगैरे असंच खाऊन जातो किंवा चपाती भाजी खाऊन जातो. बऱ्याच वेळा होत नाही असं काही करायचं म्हणलं की लवकर उठून बेत करावं लागतं. मला बरं वाटत नव्हतं तरी पण आज उठलं. आज थोडं बरं वाटत आहे. म्हणलं हे करून द्यावं. आता मुलीचं पण कॉलेज चालू झालं आणि मग काय हे सकाळी खायला घेतलं. बघू शकताय भरपूर असे ताट भरून हे आप्पे केले. आता मुलं आणि मी बसणार होतो. या मग चहा घ्यायला. मॉर्निंगचा चहा घ्यायचा. आज शुगर चेक करायची होती पण डॉक्टरच नाही वेळेवर. म्हणलं बराच वेळ उपाशी राहिले आणि मग आता नाश्ता करायला घेतला. तर आजचा बेत कसा होता पटकन व्हिडिओ स्किप न करता पूर्ण सांगा. आता पुढचा दिवसभराचा तुम्हाला व्हिडिओ तो वेगळा येईल. कारण आज अशा ठिकाणी जायचं आहे की ती कधीच मला म्हणजे आपल्या घरी एवढं मान भेटलं नाही एवढं मला लोकांच्या म्हणजे परक्यांच्या इथनं मान भेटतं. तर चला आता हे साहेबांसाठी टिफिन भरून ठेवत आहे. कारण ते गेले टिफिन विसरून आज इथं. खूप उशीर झाला होता कारण लेट झाले की बरे लोक बोलतात. आपण त्यांची ड्युटी करतो म्हणल्यावर ते बोलणारच. आणि मग थोडंसं मॉर्निंगसाठी हे ब्लॉग काढावं म्हणलं. सकाळचा ब्लॉग राहूनच गेला. बाहेरचं काही व्ह्यूज दाखवायचं राहून गेलं. बाहेरचं ही सुंदर झाडी माझ्या घरासमोर आहेत आणि नंतर मग काय मोगऱ्याला एवढे फुलं होते आणि आज परत वातावरण पावसाचंच आहे. ऊन काय नाही एवढं. आणि मग काय तुळशी मातेचं दर्शन आपल्या आणि मग माझं गुलाबाच्या झाडांचे हे सगळे झाडांचे दर्शन तुम्हाला दाखवलं आणि एवढे फुलं आले होते आज मोगऱ्याचे. आज मला कुंचन सेवा पण करायची आहे. आता फक्त खाणं पिणं झालेलं आहे. चला आता देवपूजेला वगैरे लागू. आणि हे फांद्या कट केलेल्या त्याला छान असे मुळं फुटलेले आहेत आणि हे माझं जुनं झाड सुकलं होतं त्याला पण छान पालवी फुटलेली आहे. आपण जपलेल्या झाडांना बहर आलं की खूप छान वाटतं. मग इथं चहा खारी खायला घेतलं. कारण मी असंच आहे. मी नात्यांच्या पण प्रत्येक गोष्टीत बहर आणण्याचा प्रयत्न करते. पण काय आपल्या हातचं मीठ आणणे तर कोणाला काही जीव लावून उपयोग नाही. त्यामुळे पालत्या घड्यावर पाणी. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.